आम्ही जो मी नगराध्यक्ष होणार हे जे सदर सुरू केलेले आहे प्रतिष्ठान वार्ता न्यूज तर्फे, या सदराचे जे 2 भाग प्रदर्शित झालेले आहेत त्यांना नागरिकांचा व आमच्या चॅनल सबस्क्रायबरांचा खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। आणि आज आम्ही हा जो सदर आहे या सदराचा 3रा भाग शूट करणार आहोत आणि आम्ही या भागात ज्या नेत्याची मुलाखत घेणार आहोत तो नेता मागच्या 3 दशकापासून राजकारणात सक्रिय आहे। त्याने नगरसेवक पद भूषवलेले आहे, नगराध्यक्ष पद भूषवलेलं आहे आणि 2016ची जी पैठण नगरपालिकेची निवडणुका होती त्यावेळेस नगराध्यक्ष पदाच्या जी रेस होती त्यामध्ये त्यांचे नाव सर्वात आघाडीवर होते। मात्र त्यांना त्यावेळेस काही कारणास्तव शिवसेना या पक्षाचे तिकीट मिळू शकले नाही। तिकीट मिळाले नसले तरी त्यांनी सक्रिय राजकारणापासून दूर गेले नाही। परिणामी आज 2025 या वर्षी सुद्धा जेव्हा नगराध्यक्ष पदाची निवडणुकीची चर्चा होते किंवा सध्या शिवसेना जे पक्ष आहे त्यांच्याकडून जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे त्या उमेदवारांमध्ये ज्यांचे नाव सर्वात आघाडीवर घेतले जाते ते सोमनाथ दादा परदेशी आपण मागच्या 3 दशकापासून सक्रिय राजकारणात आहात। केवळ राजकारणात नाही तर आघाडीवर असता। हे जे सातत्य आहे, हे जे कन्सिस्टन्सी आहे हे आपल्याला कसं काय जमते? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न, आम्ही सोमनाथ दादा परदेशी यांना पैठणचा पुढचा नगराध्यक्ष बनताना पाहू शकणार का? नक्कीच। शिवसेना पक्षाने संभाजीनगरचे खासदार संदीपान पाटील भुमरे साहेबांनी व या पैठण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार विलासबापू भुमरे यांनी जर मला आदेश दिले, नाथ महाराजांचं शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचा आशीर्वाद, जनतेच्या आशीर्वादाने मी निश्चितच आगामी होऊ घातलेली नगर परिषद अध्यक्षासाठी निवडणूक लढवणार आहे। आणि आमचा जो पहिला प्रश्न होता, 30 वर्षापासून आपण सक्रिय आहात, हे जे कन्सिस्टन्सी आहे, आपण कसं काय कायम ठेवू शकलात? याचं कारणच असं आहे, मी मागील जवळपास 30 ते 35 वर्षापासून शिवसेना या पक्षात काम करत असतो। मी नुसतं राजकीयच नाही तर सामाजिक असेल, धार्मिक असेल, त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रात असेल, तर सर्व क्षेत्रामध्ये काम करत असतो। आणि हे सर्व करत असताना लोकांची भेटी होतात, अनेक उपक्रम राबवले जातात। त्यामुळे मला इथं आनंद वाटतो आणि सहज ह्या पद्धतीने मी हे उपक्रम सहज राबवित असतो। आता आपण सांगितलं आहात की आपण नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहात, पण दादा जर आता सध्या आपल्या पक्षाची महायुती आहे आणि महायुतीत जर ही निवडणूक नगराध्यक्ष पदाचे जर लढायचं ठरवण्यात आलं आणि जर हे मित्र पक्षाकडे जर पैठणची जागा गेली तर आपली काय भूमिका असणार आहे? आपली पक्षाची किंवा आपली जे पक्षाची भूमिका राहील त्याबरोबर त्या पक्षाच्या विचाराचं मी आहे। आणि आता दादा आम्ही हा जो सदर सुरू केलेला आहे, हा सदर सुरू करण्यापूर्वी आम्ही ज्या नेत्याची मुलाखत घेतो त्याच्याविषयी आम्ही नागरिकांशी चर्चा करतो, त्यांचे मत जाणून घेतो, त्यांच्या काही पॉझिटिव्ह गोष्टी आम्हाला माहिती पडतात, निगेटिव्ह गोष्टी माहिती पडतात। पण दादा आम्हाला या ठिकाणी आवर्जून एक नोंद करायची वाटते, ती म्हणजे सोमनाथ दादा परदेशी यांची नागरिकांना सगळ्यात एक आवडणारी गोष्ट आहे, ती म्हणजे सोमनाथ दादा परदेशी जेव्हा बोलतात ना तर त्यांच्या तोंडातून साखर पडते आणि त्यांच्या डोक्यावर नेहमी बर्फ असतो आणि सोमनाथ दादांना कधीच राग येत नाही। सोमनाथ दादा आपल्याला हे कसं जमतो? कारण असं आहे की खरं तर प्रत्येक माणसाशी आपला व्यवहार असो, आपलं राजकारण असो, आपलं कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना जर प्रत्येकानं जर प्रेमानं बोलणं केलं, त्याने गोड जर बोललं तर तो दुखावले जात नाही, तो आपल्याशी जोडले जातो। आणि यासाठी त्याचा परत दुसरा एक फायदा असा आहे की आपलं मस्तिष्क सुद्धा शांत राहतो। कारण आपल्याकडं नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवले तर निश्चित निगेटिव्ह थिंकिंगमुळे आपल्याला डोक्याला त्रास होत असतो। म्हणून मी नेहमी प्रत्येकाशी प्रेमानं, शांतीनं, तो लहान असो मोठा असो, प्रत्येकाशी माझं बोलणं तसं असतं, म्हणून माझी ती एक ख्याती झाली। पैठण आपेगाव विकास प्राधिकरण याची स्थापना 2010 या वर्षी झाली आणि तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी याची स्थापना केली होती। मात्र पैठण हा जो प्रस्ताव आहे हा सोमनाथ दादा परदेशी हे नगराध्यक्ष असताना तयार झालेला आहे आणि सोमनाथ दादा परदेशी यांनी तो प्रस्ताव तयार केला होता। ही सुद्धा माहिती आम्हाला नागरिकांच्या मार्फत आम्ही जो सर्वे केला त्यामध्ये मिळालेली आहे। दादा ही माहिती खरी आहे का
की पैठण आपेगाव विकास प्राधिकरणाचा जो प्रस्ताव आहे तो आपण स्वतः तयार केला होता? 9 आणि 10 मध्ये मी नगराध्यक्ष झालोय. नगराध्यक्ष झाल्यानंतर ही कल्पना कशी सुचली हे सांगायचं मला. मग नगरपालिकेचं जर तुम्ही पदभार स्वीकारलंय, एक महिनाभर मी शहराचं नगरपालिकेचं पूर्ण अभ्यास केलाय. तर आपली आवक बाजू काय, आपली जावक बाजू काय, आपल्याला नलपट्टी असेल, घरपट्टी असेल, इतर आपल्याला जे प्रशासकीय बिल्डिंगचं भाडं असेल, त्याच्यानंतर आपला खर्च असेल, याचा सारं मी अभ्यास केल्यानंतर मला असं वाटलं तर ठीक आहे, यामधून आपण जास्त तर छोटे मोठे नाली सफाई स्वच्छता वगैरेच करू शकतो, पाणी पुरवठा करू शकतो. पण पैठण शहराचं हे सध्याचं जे आहे, एक पैठण शहर हे प्राचीन ऐतिहासिक, एक पैठण शहर एक धार्मिक शहर आहे आणि यासाठी काहीतरी मला करणं गरजेचं आहे आणि लोकांनी माझ्याकडनं अपेक्षा होत्या. त्यामुळे मग मी म्हटलं, जसं की आज महाराष्ट्र शासनानं पंढरपूर असेल, तुळजापूर असेल, शनी शिंगणापूर असेल, शिर्डी असेल, गजानन महाराज असेल, या ठिकाणी तिथं ह्या ठिकाणी त्यांनी धार्मिक यासाठी तिथं निधी दिलेले आहे. मग मला अशी एक संकल्पना सुचली तर आपण ह्या नगरपालिकेच्या यामधून पैठण शहराचा विकास करू शकत नाही. मग यासाठी आपण पैठण तीर्थक्षेत्र, पैठण व आपेगाव तीर्थक्षेत्र आराखडा तयार करू. या आराखडा तयार करायला जवळपास मला 3 महिने लागले. हा आराखडा जो तयार केलेला आहे, या आराखडामध्ये जवळपास 400 ते 500 वर्षाचा अभ्यास घेतलेला आहे. तो पैठण शहराचं गत वैभव प्राचीन ह्या आमच्या प्रस्तावना जे आहे, आम्ही जो प्रस्ताव तयार केला त्यामध्ये पैठण शहराचं पूर्ण आम्ही मागील 400 ते 500 वर्षापासूनचा इतिहास त्यामध्ये मांडलेला आहे मी. आणि हे करत असताना ज्यावेळेस पैठण शहराचं इत्थंभूत त्याच्यात पूर्ण आणि मोजमापासह आम्ही हा प्रस्ताव तयार केलेला आहे. जवळपास तो प्रस्ताव तयार करत असताना जवळपास तो 220 कोटीचा प्रस्ताव झालेला आहे. त्यानंतर मी मुख्यमंत्री असताना तिथं मुंबई येथे तिथं गेल्यानंतर मी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना भेटलोय. त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की साहेब, पालखी रस्ता आपल्याला करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर मी पैठण व आपेगाव तीर्थ विकास आराखडा तयार केलेला आहे. जवळपास एक जास्तीत जास्त एक 8 पद्धत मी सादर करू शकतो. म्हणजे तुम्ही असं करा तर तुम्ही जो 11 कोटी निधी मागताय ते तुम्ही थांबा, तो प्रस्ताव तुम्ही सादर करा. तुम्ही तिथं प्रेझेंटेशन सुद्धा केलं मुख्यमंत्र्यांसमोर? नाही, ऐका ना. त्यानंतर मला वाटतं काहीतरी 2/5/2010 रोजी मुख्यमंत्र्यांनी बैठक लावली मुंबई येथे. या बैठकीमध्ये आम्ही जवळपास 59 मिनिटाचं त्यांना प्रेझेंटेशन दिले. त्या प्रेझेंटेशन मध्ये आम्ही संपूर्ण पैठण शहराचं प्राचीन, सध्याची परिस्थिती आणि प्राधिकरण मंजूर झाल्यानंतर पैठण शहर कसं दिसेल अशा पद्धतीने आम्ही त्यांना सादरीकरण केले. आणि त्या बैठकीमध्ये लगेच संबंधित सर्व काही मंत्री महोदय, सचिव, अपर सचिव, मुख्य सचिव हे सारे असताना त्याच ठिकाणी जसं आम्ही 1 तासाचा प्राधिकरणाचा आम्ही प्रस्ताव सादर केलाय आणि त्याच ठिकाणी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी या प्राधिकरणास तिथंच मंजुरी दिलेली. आणि सदर हा प्राधिकरणचा प्रस्ताव तयार करत असताना वेळोवेळी मी खासदार संदीप भुमरेचं मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण हा प्रस्ताव प्रत्येक वेळेस जसं जसं माझा प्रस्ताव तो तसं पुढे जात होतो तसं मी भुमरे साहेबांचं मार्गदर्शन घेऊनच हा प्रस्ताव तयार केलाय. दादा, आता आम्ही नागरिकांची चर्चा करताना आमच्या अजून एक गोष्ट अशी समोर आली. सध्या आपल्या पक्षातले म्हणा किंवा अन्य पक्षातले म्हणा, जे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत बहुतांशी बिलो 50 आहेत आणि आपण बियॉन्ड 50 आहात. तर ही काय अडचण ठरेल का आपल्याला? अजिबात नाही. कारण कसं असतं माहितीये का, आपण बघतोय आपल्या देशात अनेक आहे. आज शरद पवार बघा, अनेक कितीतरी आपले राजकीय पुढारी देशात आहे. आजही ते आज 85 वर्षापासून सुद्धा काम करतात. आणि निश्चितच मी जे आहे तर रोजचं माझं जे नेहमीचं जे विचार असतात, माझं खानपान असतं, माझं व्यायाम असतं, त्याच्यानंतर आज मी फिट आहे, 100% फिट आहे मी. म्हणजे एक तरुण 50 वर्षाचा जो असतो त्यासारखं माझं काम करण्याची क्षमता आज माझ्यात आहे. म्हणजे दादा नगराध्यक्ष पद सांभाळण्यासाठी सक्षम आहेत, बरोबर? नक्कीच. दादा, आता आपण नगराध्यक्ष, दादा आता जर नगराध्यक्ष पद आपल्याला मिळालं समजा, तर आम्ही आपल्याला 3 भागात आपली जे विकासाची जी संकल्पना आहे, आम्ही आपल्याला ते 3 भागात म्हणजे 3 कॅटेगरीमध्ये विचारणार आहोत. अच्छा. प्रथम कॅटेगरी म्हणजे नगरपालिकेचे जो काम आहे, जे मूळ काम आहे, तो म्हणजे नागरिकांना नागरी सुविधा पुरवणे. तर यामध्ये आपण नगराध्यक्ष झाल्यावर कशा सुधारणा कराल? नागरी सुविधा पुरवण्यासाठी आज तरी पैठणमध्ये पाणी, पिण्याचं पाणी असेल, स्वच्छता असेल, अन्य जे काय आहे याच्यावर आज तरी जनता नाराज आहे. त्यासाठी जनतेचे आशीर्वाद, पक्षाने दिलेलं सर्वांचं सहकार्यानं
भुमरे साहेबांचं, बापूचं, जनता जनार्दनाने दिलेल्या आशीर्वादामुळे जर मी नगराध्यक्ष झालोच, तर या पैठण शहरामध्ये आज जे कचऱ्याचं संकलन होत असतो त्याला जवळपास 4 ते 5 घंट्या गाड्या आहे, ज्या फार तोडक्या आणि कमी पडतात. त्यामुळे पैठण शहराची स्वच्छता पाहिजे तशी होत नाही. ते 10 ते 12 या ठिकाणी घनकचऱ्याच्या गाड्या लागतील आणि घंटा गाड्या असल्यामुळे कचऱ्याचं संकलन चांगल्या पद्धतीने करता येईल. त्यानंतर राहिला पाण्याचा प्रश्न, तर नामदार खासदार भुमरे साहेबांच्या माध्यमातून पैठण शहरामध्ये 55 कोटीचा हा निधी दिलेला आहे. त्या 55 कोटीच्या निधीमधून जवळपास 70 ते 80% काम या शहरात झालेलं आहे. उर्वरित काम माझ्या माहितीप्रमाणे अंदाजे 5 ते 6 महिन्यात शहरासाठी पूर्ण काम ही पूर्ण होईल. त्यानंतर या पाणी पुरवठा पूर्ण झाल्यानंतर पैठण शहराला मुबलक स्वच्छ आणि फोर्सनं पाणी मिळणार आहे आणि ती एक परिस्थिती साहेबांच्या माध्यमातून सुटलेलीच आहे. त्यानंतर सध्या 2010 मध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन इथं मंजूर झाली, योजना भूमिगत अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन. जवळपास 2010 मध्ये संबंधित महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला याचं वर्क ऑर्डर दिलेले आहे. संबंधित या कॉन्ट्रॅक्टरकडून आतापर्यंत माझ्या माहितीपर्यंत 2 कॉन्ट्रॅक्टर बदलली गेलेली आहे. पण याबद्दल माझं असं मत होतं, तर आज ज्या पैठण शहराच्या ज्या नाल्याचं जे गटारी वगैरे जर ही योजना सक्षमपणे राबवली गेली असती आणि चांगल्या पद्धतीने ही योजना पूर्ण जर झाली असती, निश्चितच जनतेला या समोर जायची गरज पडली. यामध्ये मी कोणाला विरोध करत नाही, पण तत्कालीन नगराध्यक्षांनी 7-7.5 वर्ष जे होती त्यावेळेस ह्या 40 कोटीची एवढी मोठी जी योजना होती त्याकडे लक्ष देऊन ही योजना त्यांनी व्यवस्थित करून घेतली पाहिजे होती, असं माझं मत आहे. मला असं वाटतं. हे झालं नागरी सुविधेबद्दल. पैठण शहर हे विकसित शहर व्हावेत, पैठण शहर हे सुंदर शहर व्हावे, याबाबत आपल्या काही योजना आहेत का? पैठण शहर सुंदर व्हावं, माझं तर पहिलं असं मत आहे तर पैठण शहर हे ग्रीन सिटी म्हणून ओळखली जावं. आणि ग्रीन सिटी ओळखलं जाण्यासाठी आपण काय करतो, आता आज सर्वच पक्षाचे असतील, अनेक असतील, वृक्षारोपण करतात, फोटोग्राफी करतात आणि कुठंतरी हे करत असतात. माझी संकल्पना ती नाही आहे शहराची. पैठण हे ग्रीन सिटी म्हणून ओळखले जाण्यासाठी इथं जवळपास जागेच्या उपलब्धतेनुसार जवळपास मी 2000 इथं वृक्षाची लागवड करेल, प्रत्येक झाड जगवण्याचा माझा प्रयत्न करेल. यासाठी ह्या झाड जगवण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी राहतील आणि त्याच्यासाठी 1-2 हजार लिटरचा टँकर असेल, त्याचं झाड कसे जगवता येतील, टाचणी, खत, पाणी देऊन एक सुंदर ग्रीन शहर करण्याची माझा एक मानस आहे. त्याचबरोबर पैठण शहरामध्ये आज बरेचसे मोठमोठे सर्कल आहे आपले, त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्यासाठी एक सर्कल इथं असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, शहराचं आज मी बघतोय घाटी दवाखाना हा जवळपास म्हणजे संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या जवळपास तिथं आहे. आणि समजा इथून जर आपण समजा सादात मौला असेल, नेहरू चौक असेल किंवा इकडून रंगाराटी असेल, इथून जर एखादा नागरिक आजारी पडलं तर त्याला रिक्षाने त्या ठिकाणी तिथं जावं लागतं. बरोबर. आणि त्यासाठी त्या नागरिकाच्या खिशाला हे बुधन पडतंय. त्यासाठी पैठण शहरात एक प्राथमिक स्वरूपचा दवाखाना उघडण्याचा माझा मानस आहे. त्याचबरोबर पैठण या नगर परिषदमध्ये आज बऱ्याच ठिकाणी काही नगरपालिकांच्या त्या शाळा सुद्धा आहे. तर माझा एक मानस असा आहे तर नगरपालिका स्वतःची एक चांगली सुंदर शाळा, जेणेकरून आज फक्त श्रीमंताचीच मुलं आज मोठमोठ्या या क्लासेसमध्ये जाऊ शकतात. गोरगरीब या जनतेच्या मुलांसाठी माझी इच्छा आहे की इथे एक सुंदर अशी शाळा उघडायची. त्याचबरोबर मला ह्या प्रसंगी परत असं सांगावंसं वाटतं तर पैठण शहर जे आहे तर पैठण शहरामध्ये आज व्हॉलीबॉल असेल, कबड्डी असेल, क्रिकेट असेल, बॅडमिंटन असेल, असे अनेक खेळाडू आहेत. तुमच्या माहितीप्रमाणे सांगतो मी तर महाराणा प्रताप क्रीडा मंडळ मागील 55 वर्षापासून हा मंडळ चालतोय व्हॉलीबॉलचं. या मंडळाने आजपर्यंत राज्यस्तरीय 9 खेळाडू दिलेली. त्याच्यानंतर राष्ट्रीय लेवलवर 1971 मध्ये आपले 4 खेळाडू होते राष्ट्रीय पातळीवर नॅशनल याचे, त्यामध्ये माझी सुद्धा निवड झालेली आहे 1971 मध्ये. आणि अशाच पद्धतीनं कबड्डीचा जो खेळ आहे तर कबड्डीमध्ये जवळपास आपले 4 खेळाडू 5 खेळाडू आता स्टेट लेवल खेळलेली आहे. त्यानंतर मग बघा माझ्या आता मराठवाडा विद्यापीठाद्वारे त्यांचे सामने व्हायचे. तर व्हॉलीबॉलमध्ये 9 कलर होल्डर आहे, कबड्डीमध्ये जवळपास नाही म्हटलं तरी 5 ते 7 कलर होल्डर्स आहे. मग व्हॉलीबॉल असो, कबड्डी असो, अनेक खेळाडू. पण मागच्या 10-5 वर्षापासून ज्या पद्धतीने खेळ खेळलं पाहिजे तसं काही दिसून येत नाही. म्हणजे खेळाची संस्कृती आपल्याला पुनर्जीवित करायची. त्यासाठी माझं असं मत आहे तर या खेळासाठी लागणारं सर्व साहित्य
हे नगरपालिकेच्या वतीनं पुरवले जातील. ओके. खेळाडूंना एकही रुपया त्यांना लागणार नाही. त्याचबरोबर प्रत्येक खेळाचं प्रशिक्षण देण्यासाठी इथं चांगल्या दर्जेदार एक स्टेट लेवलचा एक प्रशिक्षक नेमण्यात येईल आणि प्रत्येक खेळाचं प्रशिक्षण दिले जाईल. दादा, आपल्याला एक विजनरी नेता म्हणून शहरातील नागरिक बघतात, बरोबर? तर हे तर झाले सगळे पारंपरिक विकास कामे जी नगरपालिका करू शकते. मग या व्यतिरिक्त आपण चौकटीच्या बाहेर जाऊन पैठणला गतवैभव मिळवण्यासाठी काही प्रयत्न कराल का? त्यासाठी काही विशेष योजना आहे का? निश्चितच मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे त्या जे 220 कोटीमध्ये बरेचसे काही काम नाविन्यपूर्ण झालेली आहे. आणि आता यामध्ये मी आताच तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे सर्कल डेव्हलप करणे, विशेष म्हणजे दादाभट चौक ते नाथ मंदिर हा जवळपास 70 ते 80 फुटाचा रोड आहे. बरोबर. हा जो रोड आहे तो डेव्हलप करून सुंदर करून झाडं वृक्ष डेव्हलप, त्याच्यानंतर डोर डिवायडर फाउंटन्स म्हणजे कॉरिडॉर प्रमाणे जर केल्यास निश्चितच पैठण नाथ महाराज दर्शन, जसं बाहेरील नाथ मंदिर दर्शन झाल्यानंतर आतील नाथ मंदिरात जाताना तो जो मार्ग आहे तो अत्यंत सुंदर आणि चांगला व्यवस्थित कॉरिडॉर करण्याचा मानस आहे. दादा, आपण आपले नगराध्यक्ष झाल्यानंतरचे जे आपल्या संकल्पना आहे या खूप चांगल्या संकल्पना आहे. पण जर सपोज जर ही जागा तुम्हाला मिळाली, शिवसेनेला मिळाली आणि जर तुम्हाला तिकीट नाही मिळालं तर तुमची काय भूमिका असणार? जर ही जागा शिवसेनेला आली आणि शिवसेना पक्षाने खासदार भुमरे साहेबांनी विलास बापूने ज्या उमेदवाराला नगराध्यक्ष पदाचे तिकीट दिले त्याच पद्धतीने साहेबाच्या व बापूच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचाच मी उमेदवार निवडून आणणार. आणि एवढंच नव्हे तर आगामी निवडणुकीमध्ये शिवसेनेचाच नगराध्यक्ष होणार. दादा, आम्ही नागरिकांची चर्चा करताना एक गोष्ट सुद्धा नागरिकांनी आम्हाला आवर्जून सांगितली की दादांचे जे संबंध आहे म्हणजे शहरातील जे सर्व धर्मीय आहे आणि विशेष करून जे मुस्लिम बांधव आहे त्यांच्याशी दादाचे संबंध हे खूप सलोख्याचे आहे. याचे काय कारण आहे? आपण हे कसं काय मेंटेन करू शकतो? कसे काय मेंटेन करता? मला मी पहिले तुम्हाला सांगितलेलं आहे का प्रत्येक माणसानं जर निवडणुका जवळ आल्या तरच भेटीगाठी घ्यायच्या आणि नसताना एकदम अलिप्त राहायचं. एक तर राजकीय क्षेत्रामध्ये हे चालत नाही. जर तुम्हाला राजकारण करायचं असेल, निवडणूक लढवायचं असेल किंवा नसेल लढवायची तर आपल्याशी सर्वांशी आपलं संपर्क असलं पाहिजे. आपलं गुन्ह्यागोंद्यांना सर्वांना आपली भेटीगाठी झाल्या पाहिजे. साऱ्या कामात सहभागी नोंदवलं गेलं पाहिजे. हे होते सोमनाथ दादा परदेशी. अजून एक शब्द बोलायचं. हो, बोलत. दुसरी गोष्ट आहे, आता होऊ घातलेला आगामी नगराध्यक्ष आणि नगरपालिकेची निवडणूक आहे. यामध्ये आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवणार आहोत. पैठण शहराचं व पैठण तालुक्याचं खासदार संदीपान भुमरे साहेबांच्या माध्यमातून विलास बापूच्या प्रयत्नामुळं त्या मी ग्रामीण बद्दल जास्त बोलणार नाही. पैठण शहरात आज जवळपास 150 कोटीचा विकास कामं ह्या शहरात करण्यात आलेलं आहे. आणि एवढंच नव्हे, हे करत असताना सुद्धा ज्या समाजानं ज्या मागण्या साहेबांकडे बापूकडे केलेल्या आहे त्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न किंवा त्या साऱ्या समाजाला पूर्ण न्याय देण्याचं काम साहेबाच्या आणि बापूच्या माध्यमातून आजपर्यंत साहेब करत आलेले. म्हणून आम्ही आज जनतेसमोर जे जाणार आहोत तर फक्त आम्ही विकासाच्या मुद्द्यावर जाणार आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही निवडणूक साहेबाच्या माध्यमातून मार्गदर्शनाकडे जिंकणार आहोत. आगामी निवडणुकीमध्ये शिवसेनेचाच नगराध्यक्ष निवडून येणार. हे होते सोमनाथ दादा परदेशी. आमचा जो सदर आहे मी नगराध्यक्ष होऊ शकतो यामध्ये आम्ही त्यांना जे प्रश्न विचारले त्यांनी खूप चांगले आणि विकासात्मक दृष्टिकोनातून त्यांनी त्या प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. तर बघूयात आमच्या पुढच्या भागात म्हणजे 4थ्या भागात नवीन उमेदवारासोबत. तोपर्यंत धन्यवाद. मी चंदन लक्कडहार, प्रतिष्ठान वार्ता न्यूज, पैठण.